बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। चंद्रकांत भरमोरजी इथलं स्थानिक व्यापारी आहे इथं माझ्या दुकानसमोर एवढा मोठा खड्डा पडलेला आहे ते काय रोज कॉलेज जाणं येणं रस्ता आहे, पोलीस डिपार्टमेंट जाते, पोलीस चौडगोपेठ पोलीस चौकी आहे, कॉलेज आहे, कुचल हायस्कूल आहे। रोज मी तर अक्षरशः रात्री दोघाला पडलेला वाचवलं मी उठून त्याला हेल्मेट होतं म्हणून वाचला। खड्डे एवढं पडलं रिक्षा 2 पलट्या झाले रात्री सगळी तरी आपल्या इथलं आपल्या आयुक्त साहेबांनी आमच्याकडे लक्ष देऊन केलं। कुठे झाले हे आपलं पूर्व विभागमधलं मशानभूमी आहे ना पायटाकीवरती त्याच्या ह्याच्यात समोर जड वाहनं देखील जातात का? जड वाहनं नेहमी चालवत साहेब नेहमी काम पोलीस शाळेला जाते, कॉलेजला जाते, तिकडचं येते ते महापालिकेला सांगितलं की डागडूज करते तेवढं माती घालते निघून जाते। किती दिवसापासून खड्डा आहे? 8-10 दिवस झालं। लय मोठे खड्डा, लय मोठे खड्डे दिवस जायचे प्रश्न रात्री तर एवढं पावसामध्ये एवढं 2-3 मी वाचतो रात्री अंधारात दिसत नाही, काहीच दिसत नाही। फास्ट आले की माणूस पडते मागं कधी गाडी वगैरे आले की रिपीटच होत आहे। तरी आयुक्त साहेबांनी एवढं जातीपूर्वक लक्ष घालून एवढं करावं एवढी त्यांची विनंती आहे। मी इथून रोज येतो जातो, दिवसातनं 4-5 चक्र होत येतात आणि पाऊस 2-3 दिवस पाऊस पडल्यामुळे खड्ड्यात पाणी भरलं होतं। ते गडबडमध्ये येताना कळालं नाही, 2 वेळा खाली पडलो। किती दिवसापासून खड्डा आहे काय? खूप दिवसापासून लय मोठा आहे। आतापर्यंत कोण लक्ष दिलं नाही त्या खड्ड्याकडे। अंधारात दिसतंय का रात्री खड्डा? काही दिसत नाही अंधारात, खूप लोक पडतात रोज। मी बघतो माझ्या नजरेमध्ये रोज 4-5 जण तर पडलेलेच असतात रोज। विशाल साळुंके आहे। सोलापूरकडून काय आवडतंय खड्डे? आता कसं इकडून U-टर्न घ्यायला गेलो नाही तर खूप म्हणजे एकदा तिकडे सिग्नल सुटलेलं असते, काही लोक इकडून पण येत असतात आणि काही लोक तिकडून पण येत असतात, त्यामुळं खूप जम्बलिंग होतं। आणि कसं आहे हे बाहेरगावीचे जे आपले ड्रायव्हर्स आहेत त्यांना काय म्हणजे काय शक्यतो जास्त त्यांना मराठी येत नसतं, त्यामुळे ते दिसलं रस्ता मोकळा दिसला की अफाट डायरेक्ट सुसाट निघतात, त्यामुळे जरा लोकांना थोडं जीव मुठीत धरून जावं लागतं। सोलापूर सगळीकडे खड्डे दिसते, काय आवडतंय? सध्या तर आता मी काय बोलू शकत नाही, पण मला म्हणायचं काय जिथं तिथं खड्डे आहेत ना तिथं काहीतरी आपल्या थोडंफार त्याचं रिपेअरिंग करून त्याचं डिमॉलिशायझेशन केलं पाहिजे फक्त जरा, कारण खड्ड्यामुळे बऱ्याच लोकांना त्रास होतो आणि सगळ्या गाड्यांचे शॉकअप्स खराब होतात। काही लोकांचा म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना चालता येत म्हणजे नीट गाडी हाकता येत नाही, एवढं बोलू शकतो एवढं सांगतो। भरते वरच्यावरचा माल भरते परत निघून जाते त्याच्यातला, असं त्याची काही म्हणजे घेतच नाही काय। किती दिवसापासून करताय? हे आता 4-5 दिवस झाला आहे, तसं तर महिना झाला आहे। तेवढ्या पुढचं भरते परत ते निघते, तेवढ्या पुढं भरते। शाळेला नेणारी वाहनं आहे, लहान मुलं आहेत, लई तर असं ट्रक असते, बारक्या गाड्या असते, आम्हाला अवघड होते ते असं लोक। जीव धोक्यात आहे, लई मोठं आहे, कोण लक्ष देत नाही? लक्ष। रोल माझं नाव तानाजी किसन सरवदे, रिक्षा चालक। काय झालं इकडं बघा? सोलापूरमध्ये जेवढे खड्डे आहेत सगळ्या खड्ड्यामध्ये गाड्या पलटीवाले, ट्रका पलटीवाले, ते रिक्षा पलटीवाले, तर कोण नगरसेवक लक्ष देणार, आमदार लक्ष देणार, खासदार लक्ष देणार, सगळे BJPचे आमदार खासदार नगरसेवक आहेत। आता रविवारी मुख्यमंत्री येणार सोलापूरला, तर मुख्यमंत्र्याच्या पुढे हे दाखवावं सगळे निधी उपसून घ्यावे, कुठनं घ्यायचे त्याने, आणि सगळे रस्ते व्यवस्थित करावे सोलापूरचे। आता इथं काय त्रास आहे? इकडे बघा की तुम्ही दाखवा की त्यांना, तुम्ही इकडे बघा। हा दाखवा, मुख्यमंत्र्याला दाखवा, हे खड्डे बिड्डे सगळे असे दाखवा की एकच नाही सगळं सोलापूर सगळे खड्डे आहेत। मार्केट यार्डापाशी पण बघा खड्डे, रुपभवनीपाशी जावा खड्डे आहेत, सगळ्या चौकाचौकाने खड्डे आहेत, म्हणजे बघणार कोण? अधिकाऱ्यांना दिसत नाही का खड्डे? कोण येतं इथं? कोण येतं? सकाळी येते माती आणण्याची काढायची, कोण आहे? इथं महापालिकेचे अधिकारी नाही किंवा नगरसेवक नाही, आमदार नाही, खासदार नाही, कोणी नाही। आता मुख्यमंत्री येणार आहेत रविवारी, आता रविवारी मुख्यमंत्री येणार आहेत, त्यांना दाखवा इथं आणून सरळ फास्ट, त्यांना बघा इकडे मार्केट यार्डापाशी न्या, कुठे न्यायचं नाही, सोलापुरात सगळी खड्डे जायची। आमच्या रिक्षा चालकाची विनंती आहे की बाबा भरपूर त्रास आहे, काय सांगत आम्हाला, आणि वरनं हे त्रास बघूनच्या बघून आम्हाला सगळ्याचा त्रास बघायचा आहे।
एवढं भोगत असताना सुद्धा कामाला हे लक्ष कुठला देत एरिया नाही. आहे कुठला खड्डा आहे तो अक्कलकोट पाणी टाकी स्मशानभूमी स्मशानभूमीच्या समोर किती मोठा खड्डा आहे बघा की 4 फूट खड्डा आहे. इथं ट्रक पलटीवाचं वातावरण आहे. इथं रात्री झाले एक ट्रक पलटी इथं. आता एवढं तर लक्ष द्यायला पाहिजे ना कोणी तर. ते समोर गतिरोधक केला एवढा मोठाच्या मोठा गतिरोधक केला आहे ते जरा कट करायला पाहिजे. तिथं पुढं खड्डे होते. सोलापूरला आहे का नाही कोण वाली सोलापूरला कोण वाढीच नाही म्हणून तर सोलापूर टाकून दिलं ना. मागचे कुठले पंढरपूर जावा, लातूर जावा, अक्कलकोट जावा, कसले रस्ते झाले बघा. सोलापूरमध्ये कोण आहे तर कोणच नाही तर सोलापूरमध्ये. सगळे पैसे खायला लागले ती घरात बसायला लागले ती. सगळे पैसे खाणारे बाजार आहे तिथं कोण सुशिक्षित नाही. सोलापूर शहराच्या प्रमुख मार्गावर खड्डे पडल्याच्या तक्रारी नागरिकांच्या वाहनधारकांच्या आहेतच. अशातच सोलापूर शहराच्या अक्कलकोट रोड पाणीटाकी समोर असलेल्या हिंदू पद्मशाली मुस्लिम कब्रस्तान समोर म्हणजे हिंदू कब्रस्तान आहे, मुस्लिम कब्रस्तान आहे. आता या वर्दळीच्या ठिकाणी मला मोठा खड्डा पडलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा खड्डा पडलेला आहे. खड्डा इतका भयानक आहे की या ठिकाणी जाणारे जे जड वाहने असतील, 4 चाकी वाहने असतील, त्यांचा मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. नेमका हा खड्डा किती फुटाचा आहे आपण टेप लावून या ठिकाणी पाहूया. पहिल्या स्टार्टिंगला पाण्याच्या आहे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत कारण हा एवढा मोठा खड्डा आहे. किती फुटाचा आहे? जवळपास 92 सेंटीमीटर म्हणजे 8 फुटाचा हा खड्डा आहे. आणि असं जर बघितलं इकडे जरा इकडे म्हणजे 8 बाय 8 फुटाचा हा खड्डा आहे. आणि एखादा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागा होणार का असा सवाल या ठिकाणी विचारला जात आहे. जवळपास 2 फुटाचा हा खड्डा आहे. म्हणजे इतकं वर्दळीचं ठिकाण आहे. स्मशानभूमीच्या समोर हा खड्डा आहे. आणि अनेक ज्या शाळकरी लहान मुलं असतील, नागरिक आपलं उपजीविका करण्यासाठी या मार्गावर जात असतात. अक्कलकोटला जाणारे भाविक देखील या ठिकाणी जात असतात. आणि अशा पद्धतीनं 8 फूट बाय 8 फूटचा हा भला मोठा खड्डा. आणि जर त्याची खाली खोदाई बघितली गेली तर 2 फुटाचा हा खड्डा या ठिकाणी पडलेला आहे. अत्यंत जड वाहने या मार्गावरून जात असतात. प्रशासनाचं या गंभीर बाबीकडं लक्षच नाही आहे. एखादा जीव गेल्यानंतर प्रशासन जागा होणार का असा सवाल या ठिकाणच्या नागरिकांतून विचारला जात आहे. जहूर त्यांच्यासोबत अकबर बागवान, लोकसभा सोलापूर. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय. आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.